आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय आहे ना, खूप लोक माझ्याकडे तक्रार करतात की अहो आम्ही तुम्हाला इतकी पत्र पाठवली पण तुम्ही आमच्याकडे येतच नाही. कसं आहे, आम्हाला पण तुमच्याकडे यायची खूप इच्छा आहे, पण त्यासाठी तुम्हाला आमच्याकडे काही नवीन रेसिपीज ज्या आधी कधीच झालेल्या नाही आहेत किंवा तुम्ही इन्व्हेंट केलेल्या काही रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवायला लागतील. तेव्हा तुमच्याकडच्या खास पारंपरिक किंवा तुम्ही काहीतरी नवीन इन्व्हेंट केलेल्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा. मग आम्ही तुमच्या घरी नक्की येऊ. आणि असंच आम्ही आज आलोय वाशीला मिसेस वंदना ठाकूर यांच्या घरी. तर चला त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया आणि त्यांच्याकडच्या इनोव्हेटिव्ह रेसिपीज आपण शिकूया. नमस्कार. या या. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देत. हां, ही माझी बहीण वर्षा खानोलकर, ही माझी मैत्रीण उषा कट्टी, ही माझी मैत्रीण शुभांगी तिरोडकर. नमस्कार. काय करता तुम्ही? मी हाऊसवाईफ आहे, पण त्याच्याच बरोबर मला थोडं सोशल वर्क वगैरे करायची आवड आहे. अरे वा. मी विश्व बालक म्हणून इथे एक संस्था आहे, तिथे काम करतो. विश्व बालक मध्ये मी अनाथाश्रम आहे, तिथे मुलांना काही शिकवायला जाते. शरण म्हणून एक वृद्धाश्रम आहे, तिथे आम्ही मध्ये मध्ये जाऊन त्यांच्यासाठी थोडंफार काम करतो. म्हणजे जे काय माझ्या ह्याच्यात शक्य आहे तेवढं मी. आणि तुम्ही काय शिकवता त्या मुलांना? तिथे कशी पद्धत आहे, आम्हाला 1 किंवा 2 मुलं आमच्या हाताखाली देतात. मग त्यांना अगदी आपली मुलं असल्यासारखंच त्यांना सगळं शिकवायचं असतं, वागायला बोलायला सगळं. आणि मग जवळजवळ 90 ते 95% मुलं अडॉप्ट होतात, विशेषतः बाहेरगावी जातात. आता माझ्याकडची 2 मुलं होती, ती एक नॉर्वेला गेला, 2 दुबईला गेली. आणि मग त्यांच्या बरोबर जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो तसंच त्यांना त्याची गरज असते. म्हणजे जेव्हा ती मुलं जातील तेव्हा अगदीच ती काहीच त्यांना येत नाही असं नको. आणि ती मुलं 1 दिवसापासून 6 वर्षापर्यंत एवढीच असतात. अच्छा, ओके. अगदीच लहान असतात आणि त्याच वयात खरे संस्कार होतात त्या मुलांवर. त्यामुळे जसं आपण आपल्या घरात मुलांना वाढवतो त्याच पद्धतीने आम्ही तिकडे जाऊ. आणि वृद्धाश्रमात काय आहे, बरेचसे जे तिथे येतात लोक, त्यांना गरज काय असते, पैसे वगैरे, त्यांची मुलं बरीचशी फॉरेनला असल्यामुळे त्यांना तशी बाकीची आर्थिक ह्याची गरज नसते. पण त्यांना कोणतरी आपल्याशी बोलायला वगैरे, मग त्यांच्याशी जाऊन थोडा वेळ गप्पा मारणं, काही वाचून दाखवणं, अशा टाईपच्या गोष्टी करतात. आणि ह्याच्यात माझ्या या मैत्रिणी त्या, म्हणजे आमचा ग्रुपच आहे. आम्ही वेगवेगळी कामं तशी करतो, वाटून घेऊन किंवा एकत्र. आणि तुम्ही काय करता? मी जॉब करते, ॲडमिन आणि अकाउंट्समध्ये बघते. आणि तुम्ही? मी हिनी सांगितल्याप्रमाणे मी शरणला पण जाते, विश्व बालकला जाते, आणि मी बेसिकली कानडी आहे. ओके. आणि तुम्ही? मी, माझा सिमेंटचा व्यवसाय आहे. गेली 32 वर्ष मी ह्या व्यवसायात उद्योजिका म्हणून काम करते. महिलांना स्वसंरक्षणाकरता स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आमचा चालू आहे. दिवाळीमध्ये आम्ही गेले 2 वर्ष दिवाळी महोत्सव सुरू केलेला आहे. त्याच्यात महिलांना आम्ही फ्री स्टॉल देतात, त्यांची उत्पादनं ते ठेवतात. महिलांना सक्षम करायला पाहिजे ह्याच्या म्हणण्यापेक्षा महिलांना सक्षम केलं आहे हे म्हणणं जास्त सयुक्तिक आहे. तो आम्ही करत असतो. क्या बात आहे. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर आणि मला 2 मुलं आहेत. त्या दोघांची आता लग्न झालीत, आपापल्या घरी असतात. माझे मिस्टर आहे ते मधुरा कोर्ट्समध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि माझा मुलगा आहे, त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून MBA केलंय. आणि त्यांनी बी ब्लाइंड ही सलॉन चेन आहे, त्याचा तो डिरेक्टर आहे. आणि मुलगी आहे माझी, ती USA ला असते. आणि मुख्य म्हणजे तिचा स्वतःचा bakasoor.com म्हणून ब्लॉग आहे.
त्याच्यात तिच्या बऱ्याच रेसिपीज आणि हे ते ती घालत असते. 100च्या वर रेसिपीज तिच्या झाल्या. सून माझी पण ह्याच फील्डमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलाय आणि जावई असतो तो US मध्ये जॉब करतो. आणि 2 नातवंडे आहेत मला. आणि तुम्हाला पहिल्यापासून जेवण करण्याची आवड आहे? हो, जेवण करण्याची मला पहिल्यापासून आवड आहे आणि मला काही नवीन प्रकार बघितला की ते करून बघायची खूप उत्सुकता असते. संध्याकाळी दरवेळेला मुलं आणि माझा नवरा नेहमी विचारते आज काय वेगळ्या प्रकारचं केलंय. हे आमच्याकडे एक कोड झाला आज वेगळ्या प्रकारचं काय आहे. म्हणजे नॉर्मल नाही, ते नॉर्मल गोष्टींमध्ये थोडंसं वेगळं. मग आज तुम्ही आम्हाला कुठले इनोव्हेटिव्ह डिशेस दाखवताय? आज आम्ही तुम्हाला माझ्या 3 प्रकारचे आहेत. नॉनव्हेजच ठेवलेले आहेत. एक चिकनची आहे, पावडर चिकन म्हणून, ती एक मी एक डिश दाखवणार आहे. दुसरी आहे अंड्याची अकुरी, तो एक प्रकार मी दाखवणार आहे. आणि तिसरं कोलंबीचं बुजणं. मग आपण सुरू करूया? हो हो नक्की. सगळ्यात आधी आपण कुठली डिश करतोय? सर्वात आधी आपण पावडर चिकन करतोय. ओके, मला साहित्य सांगता? कांदा, चिकन, कोथिंबीर, लसणीचे बारीक तुकडे, धणे पावडर, टोमॅटो केचप, मिरचीचे बारीक तुकडे, गरम मसाला, आल्याचे बारीक तुकडे, मिरी पावडर, जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ. तर सगळ्यात आधी काय करायचं? सगळ्यात आधी आता आपण याला पावडर चिकन असल्यामुळे सगळ्या ज्या पावडरी आहेत म्हणजे मसाले हे सगळे त्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या. कारण मिक्स करण्यासाठी 2 कारण आहेत. एक म्हणजे ते लागत नाही म्हणजे Direct परत आणि जाणं. एकमेकात चांगला मिक्स पण होतात त्या. म्हणून पाण्यात जरा मिक्स करून घ्यायचे. ओके. त्यामुळे आता 4 चमचे धणे पावडर, त्याच्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर, पाव चमचा मीर पावडर आणि अर्धा ते 1 चमचा गरम मसाला पावडर. हा, आता हे सगळं आहे ना आपण थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची याची. ओके, घालू? कारण हे थोडं सुकं होत जातं. ओके, पाणी अजून ते पाणी त्यामुळे हे थोडीशी ओलसरच ठेवायची आपली. अजून थोडं एकदा घाला शेवटचं. बस, ही पेस्ट आपली तयार आहे. ओके. आता गॅस चालू करून त्याच्यात तेल घालायचं. साधारण 2 टेबलस्पून तेल असं लागतं. लसणीचे तुकडे 2 चमचे मी घेतले. 1 चमचा भरून आल्याचे तुकडे, मिरची ह्याचंही तुमच्या चवीनुसार घालायची. आणि ह्याच्यात ऑलरेडी लाल मिरची घातलेली आहे त्यामुळे त्या अंदाजाने तुम्हाला आपल्या त्या शेवटी ज्या टेस्ट असतात. आणि हा 1 बाउल हा कांदा. हे आता चांगलं परतून घ्यायचं. हे असं मसाले आधी वेगळे मिक्स करून वगैरे मी पहिल्यांदाच बघतेय कुठल्याही रेसिपी. हो, कारण काय होतं वेगवेगळे घातले ना की एकमेकांना कधी कधी ते नीट इव्हनली मिक्सही होतात किंवा कधी कधी ते खाली तळाला लागतं. त्याच्यामुळे हे मिक्स केलं की मग जरा सोपं पडतं करायला पण. आणि ते तोपर्यंत मुरतात आणि एकमेकात मिक्सही होतात. ओके ओके. आता हा कांदा चांगला परतून घ्यायचा की मग ही आपण पेस्ट घालणार. ओके. सगळं ना? हो, सगळं घाला. ते मापानेच घेतलंय आपण. आणि हे जे चिकन आपण घेतलंय ते आपण मॅरिनेट केलंय कशात? मॅरिनेट मी हळद आणि मीठ लावून केलंय. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात बोनलेस घ्यायचं नाही, विथ बोन्सच पाहिजे. कारण त्या ज्या हाडाची जी रसाची जी चव उतरते ती पण मेन त्याच्यातलं हे आहे. कारण बोनलेस खायला सोपं वाटतं पण ते चवीच्या दृष्टीने बघितलं तर विथ बोन्सच केलेलं चांगलं. ओके. आता हे जरा परतून झालं ना मग आता ह्याच्यात टोमॅटो केचप साधारण 3 चमचे भरून. हे प्लेन टोमॅटो केचप? साधा टोमॅटो केचप आहे. साधारण 3 ते 3.5 चमचे टोमॅटो केचप. मीठ घालायचं ह्याच्यात. कोथिंबीर घालायची. कोथिंबीर ही सगळी? हो, सगळी घालायची. आता मीठ घालताना पण आपण चिकनला मीठ लावलेलं आहे ते लक्षात ठेवून त्या अंदाजाने घालायचं. ही पण वाटून नाही, ही चिरलेलीच आपण कोथिंबीर संपूर्ण ही ऍड करायची. ओके. कोथिंबीर पण त्या मानानं भरपूर आहे सो त्याचं पण डॉमिनन्स फ्लेवर. आणि आपण धणेपुडता घेतलीच आहे. हो. आता हे सगळं एक जीव असं छान झालं की मग आता हे चिकन आपण मॅरिनेट केलेलं त्याच्यात घालायचं. सगळं घालून? सगळं घाला.
याच्यात काही स्पेसिफिक चिकनचे पीसेस घ्यायचे असतात का? नाही नाही, असं काही नाही. एक चिकन करून त्याचे जे थोडे छोटे, अगदीच मोठे मोठे नाही आपण तंदुरी वगैरे सारखे तसे नाही, थोडे मीडियम साईजचे. हे असं छान सगळा तो मसाला चिकनला लागला पाहिजे परतताना. हे असं छान परतून झालं की मग त्याच्यात फक्त अर्धा कप पाणी घालायचं, जस्ट थोडं म्हणजे लागू शिजण्यापुरता थोडंसं. ह्याचे सगळ्याचे ज्युसेस संपणारच, म्हणजे अगदी लागायला नको. हा लागायला नको. हे पाणी घालून मग आता झाकण ठेवून ते शिजेपर्यंत ठेवायचं. ओके. आणि किती वेळ लागतो साधारण? साधारण एक 15 मिनिटात, कारण चिकन शिजायला काही फारसा वेळ लागत नाही. ओके. सो आता हे शिजवून घेतलं की आपलं पावडर चिकन रेडी खायला. वा, पावडर चिकन रेडी होते खायला. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. पावडर चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, चिकन, कोथिंबीर, बारीक चिरलेला लसूण, धणेपूड, टोमॅटो केचप, बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे, गरम मसाला, आल्याचे तुकडे, मिरपूड, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: हळद आणि मीठ लावून चिकन अर्धा तास मॅरिनेट करून घ्यावं. एका बाउलमध्ये 4 चमचे धणेपूड घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा मिरपूड, अर्धा ते 1 चमचा गरम मसाला आणि थोडंसं पाणी लावून हे मिश्रण एकजीव करून त्याची पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा आल्याचे तुकडे, 1 चमचा मिरची आणि 1 वाटी कांदा घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावं. त्यामध्ये जिरेपूड आणि तिखटाची पेस्ट, 3 चमचे टोमॅटो केचप, मीठ, कोथिंबीर, मॅरिनेट केलेलं चिकन आणि पाणी घालून मिश्रण वाफवून घ्यावं आणि 15 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी. पुढची रेसिपी कुठली आपली? दुसरी रेसिपी आहे आपली कोलंबीचं भुजणं. कोलंबीचं भुजणं. मला साहित्य सांगणार? कांदा, बटाट्याच्या चकत्या, कोलंबी, लिंबाचा रस, लाल मिरची पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि मीठ. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. तर आपण सगळ्यात आधी काय करणार? पहिल्यांदा एक बाउल घ्यायचा, त्याच्यात कोलंबी घालायची. ही कोलंबी मी फक्त धुवून ठेवलेली, ह्याला काही लावलेली नाहीये. ओके. आणि ते मधलं असतं हा, तो दोरा काढायचा. त्याच्यानंतर त्याच्यात कांदा घालायचा. नंतर ह्या ज्या बटाट्याच्या चकत्या करून ठेवल्या, हा कच्चा बटाटा. हा कच्चा बटाटा आहे. आणि ह्याच्या चकत्या म्हणजे मी ना थोड्या नॉर्मल पेक्षा आपल्या जाड असतात, कारण त्या कोलंबीच्या ह्याच्याबरोबर ते शिजल्या गेल्या पाहिजे, नाही तर लवकर मग तुटतात जास्त शिजून. मग त्यामुळे जाड चकत्या घ्यायच्या थोड्या, त्या चकत्या घालायच्या. 1 ते 1.5 चमचा आलं, लसूण आणि मिरची समप्रमाणे ना? हे समप्रमाणे. मिरची थोडीशी कमी आहे. कमी आहे. ओके. आता ह्याच्यात मिरची असल्यामुळे परत तुमचं तिखट तुमच्या अंदाजाप्रमाणेच घालायचं. साधारण 1 चमचा कापून असं लाल तिखट, हळद अर्धा चमचा आणि मीठ. हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. ओके. हे आता छान मिक्स झालं. कढईत आता साधारण 2 टेबलस्पून तेल घालायचं. हे सगळं लावून झालेलं आता मिश्रण मी हे साधारण प्रॉन्स थोडा वेळ परतून झाले की ह्याचा रंग थोडा पालटतो, थोडं पांढरे होतात आणि थोडे अजून वाजतात असे. गोळा होतो तेवढं जरा परतून घ्यायचं छान. ओके ओके. आता हे असं छान परतून झालं की मग वर झाकण ठेवायचं आणि हे शिजायला द्यायचं. आणि मग शिजत आलं की मग त्याच्यात लिंबाचा रस घालायचा. ओके. नाही तर त्याचा आंबटपणा उरत नाही. आणि कुठची गोष्ट आंबट घातली की मग शिजायला वेळ लागतो. मग थोडं आपण झाकण ठेवूया. एक 5-6 मिनिटं तरी शिजायला तेवढी लागतात. आता हे शिजलं असेल का? हो, आता शिजलं असेल. आता ह्याच्यात हा लिंबाचा रस साधारण 2 चमचे तरी लिंबाचा रस. गॅस चालूच ठेवायचा? हो, गॅस चालूच ठेवायचा. हा लिंबाचा रस घातला आणि मग कोथिंबीर घालून डिश खायला रेडी. ऐकलत ना तुम्ही त्या काय म्हणाल्या? कोथिंबीर घातली की डिश खायला रेडी. मग तुम्ही पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोलंबीचं भुजणं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, बटाट्याच्या चकत्या, कोळंबी, तिखट, लिंबाचा रस, हळद, कोथिंबीर,
आलं लसूण मिरची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोलंबी घेऊन त्यामध्ये कांदा, बटाट्याच्या चकत्या, आलं लसूण मिरची पेस्ट, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये कोळंबी आणि कांद्याचं एकत्र केलेलं मिश्रण घालून ते 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यावं. एक वाफ आल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून कोळंबीचं भुजणं सर्व्ह करावं. नेक्स्ट रेसिपी कुठली आपली? आपली नेक्स्ट रेसिपी आहे अंड्याची आकुरी. अंड्याची आकुरी. मला साहित्य सांगा. टोमॅटो, कांदा, अंडी, कोथिंबीर, चेरी टोमॅटो, जिरे पावडर, हळद, मिरी पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ. आता वळूया आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीकडे. पहिल्यांदा आता पॅन गरम करायला ठेवायचा, त्याच्यात तेल घालायचं. साधारण 2 मोठे चमचे तेल. मला तुम्हाला विचारायचं होतं की हे नाव खूप इंटरेस्टिंग साऊंड करतंय, तर हे नाव का पडलं त्याला? म्हणजे तुम्ही ठेवलं का ते तसंच आहे? नाही, पूर्वीपासून मी ऐकत आले. म्हणजे माझ्या ही मुख्य म्हणजे पूर्वी माझी आई ही करायची रेसिपी, तेव्हापासून मी ते कानावर गेलंय की अंड्याची आज आकुरी आहे वगैरे. ओके. तेल चांगलं तापलं की मग पहिल्यांदा कांदा घालायचा. कांदा भरपूर लागतो का? कांदा भरपूर. ह्याचा बेसच कांदा टोमॅटोचा आहे. नॉर्मली आपण कसं फ्राय वगैरे नुसतंच करतो, हे कसं एक ब्रंच टाईप पण असं होऊ शकते व्यवस्थित. फिलिंगला पण कांदा टोमॅटो अंड सगळंच असल्यामुळे तुम्ही गुड. हा चांगला मऊ झाला, जरा परतून घ्यायचा आपण. आता ह्याचा रंग पालटला ना, मग आता टोमॅटो हे सगळे घालू. हो. टोमॅटो पण असा परतून द्यायचा. जरा चांगला परतून घेतला पाहिजे. 1-2 मिनिटं झाली टोमॅटो परतून की मग त्याच्यात आपण लाल मिरची पावडर, हळद आणि जिरे पावडर, एवढी पाहिजे तेवढी हळद, जिरे पावडर, मीठ ह्या मिश्रणाला जेवढं लागेल तितपतच घालायचं. आता हे सगळं मीठ अगदी एकजीव झालं ना की मग मुख्य गॅस आता थोडा लहान केला मी, आणि हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. ओके. ह्याचा बेस असा नीट छान करून घ्यायचा, आणि मग ह्याच्यावर आपण अंडी फोडून घालणार आहोत. डायरेक्ट त्याच्यात घालायचं ना? फेटायचं वगैरे नाही, फेटायचं वगैरे काही नाही. की मग आता ह्या अंड्यावर जेवढं मीठ लागेल म्हणजे आपल्याला अंड्यासाठी तेवढं फक्त आता वरून पेरायचं. मिरपूड घालायची. नंतर हे जे मी चेरी टोमॅटो घेतले हे ऑप्शनल आहेत, हे आता मला मिळाले म्हणून मी आज घालते, पण हे जरा दिसायला मग छान दिसतं. आणि ही कोथिंबीर घालायची. हे आपण सगळं फायनल हे आत्ताच करायचं, म्हणजे ह्याच्यानंतर हलवायचं नाही. ओके. वाव, हे दिसायला किती अट्रॅक्टिव्ह दिसतंय. आणि मग वर आता झाकण आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं. ओके. गॅस एकदम लो. हो, लोवरच हे व्हायला पाहिजे. आणि साधारण 15 ते 20 मिनिटं न उघडताच ठेवलं तरी चालेल, कारण ते आता असं हलवायचं वगैरे काहीच नाहीये. त्याच्यामुळे जेव्हा ते अंड वरचं सेट होईल चांगलं की मग काढायचं आणि सर्व करायचं. ओके. मग आता हे होऊ दे पूर्ण. हे पूर्ण अजिबात हलवायचं नाही. नाही, हलवायचं नाही. आता ह्याला छान वाफ आली आहे, पण ते शिजायला किती वेळ लागतो? साधारण एक 15 ते 20 मिनिटं तरी लागतात. म्हणजे ते असं खरपूस छान शिजून येतं. ओके. त्याचे ज्यूस पण एकमेकात मिक्स होतात आणि चांगलं होतं. उत्तम. मग आता आम्ही हे शिजवून सर्व करण्याची तयारी करतो. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. अंड्याची आकुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो, कांदा, अंडी, चेरी टोमॅटोज, कोथिंबीर, जिरेपूड, हळद, मिरपूड, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, तिखट, हळद, जिरेपूड आणि मीठ घालून हे मिश्रण एकत्र परतून घ्यावं. या मिश्रणावर अंड फोडून त्यावर मीठ, मिरपूड, चेरी टोमॅटोज आणि कोथिंबीर घालावी. कढईवर झाकण ठेवावं. या झाकणावर पाणी घालून 15 ते 20 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी. आपल्या तिन्ही डिशेस तयार आहेत. आता काय, तुम्ही बघणार आणि मी टेस्ट करणार.
हां, हे प्रॉन्स भुजणं. अमेझिंग, रिअली नाईस. तिन्ही डिशेस खरंच खूप छान झाल्यात आणि झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. थँक्यू. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि एवढ्या छान डिशेस करून दाखवल्यात आणि ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडे. थँक्यू. मी पण तुमची आभारी आहे. मला हा चान्स दिल्यामुळे मला आज हे सगळं करून जरा दाखवता आलं सगळ्यांना की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. थँक्यू. मला माहिती तुमच्या मनात काय चाललंय की आपल्याकडे पण एवढ्या छान छान रेसिपीज आहेत, आपणही करून दाखवायला हव्यात. अहो मग त्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यासाठी पटापट आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्यांनी मग आज तुम्ही आम्हाला कुठले डिशेस दाखवताय? आज मी तुम्हाला ब्रोकोलीचं कटलेट, दुधी भोपळ्याचं सूप आणि कोको आणि खजूर टाकून मिल्कशेक केलेलं आहे.